नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB फोर्थ सेमिस्टर क्रिमिनॉलॉजी याचे महत्त्वाचे प्रश्न जे येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकतात, ते क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ऑलरेडी आपण ज्युरिस्प्रुडन्स असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल, त्याचे ऑलरेडी इम्पोर्टंट क्वेश्चन किंवा महत्त्वाचे प्रश्न आपण ऑलरेडी दिलेले आहेत. त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला, तर नक्की तुमचा रिझल्ट येणाऱ्या एक्झाममध्ये चांगला नक्की असेल. किंवा अजून तुम्हाला कोणी क्वेश्चन दिले असतील किंवा तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला काही प्रोव्हाईड केले असतील, ते सुद्धा तुम्ही करू शकता. ओके. असं नाही की यावरतीच तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. त्यांना असं वाटतंय की हे क्वेश्चन आपण केल्याने आपला रिझल्ट चांगला येऊ शकतो. डेफिनेटली तुम्ही करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे क्वेश्चन करून दुसरे क्वेश्चन पण तुम्हाला करायचे आहेत, तोही तुम्ही करू शकता. ठीक आहे. आज आपण क्रिमिनॉलॉजीचे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा. त्यानंतरच तुम्हाला समजेल की कोणते क्वेश्चन कशा पद्धतीने येणाऱ्या एक्झाममध्ये विचारणार आहेत. ठीक आहे. आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. सोशल हँडल आहेत Instagram, Facebook, YouTube, Telegram चॅनल. तिकडे आपण सर्व काही पी-डी-एफ्स वगैरे तुम्हाला पाठवत असतो Telegramला. Instagramला जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न विचारायचे असतील किंवा डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर तुम्ही Instagramला डायरेक्टली फॉलो करा. तिकडून मला कॉल तुम्ही करू शकता. याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तिकडून तुम्ही फॉलो करू शकता आणि डायरेक्टली तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्ही Instagramला विचारू शकता. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली बघूया, की महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत. क्रिमिनॉलॉजीचे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत सेमिस्टर 4 साठी येणाऱ्या एक्झामसाठी. त्या पद्धतीने कोणते क्वेश्चन आहेत ते आपण बघूया. फर्स्ट आपण स्टार्ट करूया. जे वन लाइनर क्वेश्चन आहेत त्यांनी वन लाइनर क्वेश्चन जर आपण यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत, की व्हॉट डू यू मीन बाय सायबर क्राईम? सायबर गुन्हा म्हणजे काय? व्हॉट आर द काइंड्स ऑफ पनिशमेंट? शिक्षेचे प्रकार काय आहेत? स्टेट द मीनिंग ऑफ क्रिमिनॉलॉजी. क्रिमिनॉलॉजीचा अर्थ सांगा. डिफाईन टर्म, सेक्स, इंडल्जन्स म्हणजे लैंगिक भोगाची व्याख्या करा. 4 कॉजेस ऑफ क्राईम, गुन्ह्यांची 4 कारणे कोणती आहेत? सो हे जे काही वन लाइनर आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट जे काही वन लाइनर क्वेश्चन आहेत ते ऑलरेडी यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा डायरेक्टली पॉज व्हिडिओ करून हे तुम्ही प्रश्न लिहू शकता. Define two theories of punishment, define crime syndicate, define children's home, give merit of payroll and probation. Give merit of payroll and probation आणि त्याच्यामध्ये असा पण प्रश्न विचारू शकतात, व्हॉट इज प्रोबेशन? ठीक आहे. प्रोबेशन म्हणजे काय? असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये. आणि काइंड्स ऑफ प्रिझन इन इंडिया म्हणजे भारतातील 2 प्रकारचे कारागृह कोणते आहेत? तेही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहेत वन लाइनरचेच क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. व्हॉट इस द कॉज ऑफ क्राईम अकॉर्डिंग टू द प्री क्लासिकल स्कूल अँड व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स सुडो क्रिमिनल्स अँड हू इज जुव्हेनिल डिलिंक्विट अंडर द जुव्हेनाइल जस्टिस ॲक्ट. सो याचे काही क्वेश्चन तुम्हाला यामध्ये वन लाइनरमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 2 शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्समध्ये जर बघितलं तर सायबर क्राईम हा एक प्रश्न आहे. इंटरपोल हा एक प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हॅबिच्युअल क्रिमिनल्स, कॉम्पेन्सेशन टू व्हिक्टिम्स, न्यू क्लासिकल स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी, कॅपिटल पनिशमेंट आणि व्हाईट कॉलर क्राईम्स. हे सर्व मी रीडिंग करत आहे यासाठी कारण की तुम्ही ते क्वेश्चन चांगल्या पद्धतीने लिहू शकता तुमच्या बुक्समध्ये आणि तो तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल किंवा डायरेक्टली तुम्ही पॉज करून हे क्वेश्चन तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट जर बघितलं आपण शॉर्ट नोट्स टू प्रिझन रिफॉर्म इन इंडिया हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. डिस्टिंग्विश बिटवीन व्हाईट कॉलर क्राईम अँड कॉन्व्हेन्शनल क्राईम. त्यानंतर डिफरंट थिअरी ऑफ डिफरंट असोसिएशन हा एक क्वेश्चन इम्पोर्टंट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात येणाऱ्या एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन यामध्ये दिलेला आहे. तो रीडिंग करायचा आहे. त्या रीडिंगनुसार तुम्हाला सिच्युएशन त्यामध्ये करायचं आहे, की त्यामध्ये करेक्ट आन्सर कशा पद्धतीने येऊ शकतो.
क्वेशन दिलेला आहे, की देअर वॉज इन अ केस इन व्हिच देअर वॉज अ डिले इन एक्झिक्युटिंग द डेथ सेंटेन्स ऑफ ॲन अॅक्यूज्ड. एका प्रकरणात आरोपीला मृत्यूदंड देण्यास विलंब झाला होता. हे योग्य सुधारित निर्णय कोणता असेल? म्हणजे व्हॉट विल बी प्रॉपर रिवाइज्ड डिसिजन आणि मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा करावी का? यामध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. नेक्स्ट क्वेशन आहे सिच्युएशन बेसमध्येच हा क्वेशन दिलेला आहे. तो तुम्ही रीडिंग करून घ्या. जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने आन्सर देऊ शकाल. आन्सर याचं मी तुम्हाला पूर्ण सिच्युएशन बेस्डचे क्वेशनचे जे काही असतील, ते आन्सर तुम्हाला डायरेक्टली मी Telegramला त्याची पी-डी-एफ देऊन टाकेन. हे झाले सिच्युएशन बेस्ड क्वेशन आणि लास्ट जो क्वेशन आहे तुमचा आन्सर इन डिटेल. कोणत्याही 4 प्रश्नांची सविस्तर उत्तरं द्या. म्हणजेच एवढे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये यामधले प्रश्न येऊ शकतात. शुड कॅपिटल पनिशमेंट टू बी अबॉलिश्ड एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन व्हेरियस थिअरीज ऑफ पनिशमेंट. व्हिच थिअरी डू यू सपोर्ट? नेक्स्ट क्वेशन आहे एक्सप्लेन डिटेल थिअरी ऑफ डिफरंट असोसिएशन. सो हे जे काही क्वेशन दिलेले आहेत ते क्वेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहे. नेक्स्ट क्वेशन जर आपण बघितलं लास्ट क्वेशनचे. सो शुड डेथ पेनल्टी be restricted to rare cases or should it be eliminated in favor of life sentence? त्यानंतर डिस्कस रोल ऑफ पोलीस कंट्रोलिंग क्राईम्स. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे येणाऱ्या एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहे. सो याचं प्रिपरेशन तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. हे आपले सोशल हँडल आहे जसं की पहिलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये क्रिमिनॉलॉजीचे एवढेच प्रश्न आहेत जे आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. सो याचा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर तुमच्याकडे जे काही क्वेशन असतील अदर दॅन दॅट तेही तुम्ही करू शकता. बट तुम्हाला तेवढा टाईम असला पाहिजे. टाईम कमी आहे आणि कंटेंट खूप जास्त आहे स्टडीसाठी. सो त्याप्रकारे तुम्हाला रीडिंग करावी लागणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काहीही प्रश्न असतील डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्टली कमेंट करा. कमेंट बॉक्स